अध्याय क्रमांक 6 हा जो अध्याय आहे तो योगाचं महात्म्य सांगणार आहे. आणि याच्याबद्दल मामासाहेब दांडेकरांनी वारकरी शिक्षण संस्थेची जी त्यांची ज्ञानेश्वरी त्याचे संपादकच मामासाहेब आहेत आणि त्यांनी ती सगळी अधिकार त्या संस्थेला दिलेले. त्याच्यामध्ये 140 पानाची प्रस्तावना आहे, ती आवर्जून वाचावी म्हणजे आपल्याला ज्ञानेश्वरीचं आतमध्ये प्रवेश कसा आहे तो आपल्याला कळेल. त्याच्यामध्ये 6व्या अध्यायाचं वर्णन करताना मामासाहेब दांडेकर स्वतः म्हणतात, हा योग म्हणजे जीवाला ब्रह्मस्वरूपाजवळ घेऊन जाणार आहे. याची मात्र वारकऱ्यांना जाणीव नाही असं कोण म्हणतंय? मग मामासाहेब वारकरी संप्रदायाचे नव्हते का? ते म्हणतात वारकऱ्यांना याची जाणीव नाही आणि त्यांनी केवळ एका शब्दावर हा योग मार्ग खोडून टाकला. केवळ हरिपाठातले एक वाक्य, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, या वाक्यामुळे त्यांनी अख्खा योग खोडून टाकला. आणि जर ज्ञानेश्वर महाराजांना तो योग मार्गच मान्य नसता तर 6व्या अध्यायामध्ये एवढा विस्तृत वर्णन त्यांनी का केलं असतं? 6व्या अध्यायाच्या किती ओळी खर्च केल्यात पहा. 6व्या अध्याय जवळजवळ 497 म्हणजे 500 ओळी काय ह्या अध्यायासाठी त्यांनी खर्च केल्या असता. जर तो योग्य नसता तर, तो वारकऱ्यांसाठी नसता तर. कारण ज्ञानेश्वरी कोणासाठी आहे? फार मोठ्या विद्वज्जनांकडून आपण ऐकलेलं आहे, हरिपाठ तुम्हा सामान्य जीवासाठी. ज्ञानेश्वरी कोणासाठी आहे? ज्ञानेश्वरीचा अधिकारीच नाही मला वाटतं, साधकच नाही, सामान्य जीव जास्त आहेत आणि आधी साधक मात्र. कारण साधक कोणाला म्हणतात? तो माळ घातली त्याला, पंढरपूरला जातो त्याला, जो साधना करतो. कशाची साधना करतो? मोक्ष मिळावा त्याच्यासाठी त्यांनी आरंभिलेला प्रवास आहे, त्याला साधक म्हणतात. जो साधना करतो, ज्याच्याकडे नाम आहे, ज्याच्याकडे परब्रह्म स्वरूपाची वाट माहिती आहे, अद्वैत वाट उपजोनी करंटा नेणे, त्या वाटेला जो लागलेला आहे त्याला साधक म्हणतात. त्याचा अधिकारी साधक जो आहे ना तो ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे. सिद्ध पुरुषासाठी काय आहे? अमृतान पाहते हे एक एक आकाशातून पडणारे सामान्य जीव, साधक, सिद्ध, हे साधकच सिद्ध होतात. रामदास स्वामी सांगतात, साधकाचे सिद्ध अंगी बाणता प्रबोध साधकाचे होती सिद्ध. ज्याला प्रबोध बांधला, प्रबोध या शब्दाचा अर्थ काय? अनुग्रह या शब्दाचा अर्थ आहे साधूची कृपा आणि प्रबोध या शब्दाचा अर्थ आहे यथार्थ जागृती. आता बिलकुल झोप नाही, देह आहे ही पूर्णपणे विस्मृती झाली. त्याला मी आत्मा आहे याची पूर्ण स्मृती, याचं नाव पूर्ण जागृती. त्याला म्हणतात प्रबोध. जोपर्यंत निद्रेचा अंतू नाही, जोवरी प्रबोध नाही तोपर्यंत निद्रेचा अंतू नाही. जोपर्यंत पूर्ण जागा होत नाही तोपर्यंत पूर्णपणे झोप संपलेली नाहीये. मग प्रबोध या शब्दाचा अर्थ आहे की मी ब्रह्म आहे आणि असा साधकाचा सिद्ध होती अंगी बांधता प्रबोध. प्रबोध ज्याला अंगी बांधला तो साधकाचा सिद्ध होतो. कशाला म्हणतात प्रबोध? एक तर अनुग्रह माहित नाही, अनुग्रहाच्या पुढची स्थिती आहे प्रबोध. काय प्रमाण आहे आठवतं का? मनुष्य देह ऐसा निद सिद्ध साधाल ते सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. आता साधूला काही प्रक्रिया करायची शिल्लक राहिली नाही. प्रबोध दिला त्याने त्याची आता वाटचाल करायची. साधू त्याच्या प्रेमात गुंतणार नाही. अनुग्रह दिलाय तोपर्यंत त्याला आठवण राहते, इकडं आहे बरं का आपलं एक लेकरू, इकडं आहे बरं का लेकरू. पण आता त्याला तसं दिलं जसं आपल्या पायातल्या चपला आपल्या पोराला आलं का पंख फुटलेल्या पिल्लाची काळजी करत नाही, तसं याला पंख फुटले. आता यानेच याचा मार्ग निवडायचा, यानेच स्वतंत्रचा परिपूर्ण व्हायचं. अशा प्रकारचा हा 6वा अध्याय. योग म्हणजे जोडणे, हा देवाला जोडणारा मार्ग. पण दुर्दैव वारकऱ्यांना या गोष्टी माहीत नाही आणि त्यांनी हा मार्ग खुडून ठेवला, बाजूला ठेवला, आपल्या कामाचा नाही म्हणून त्याच्याकडे बघितलं नाही, असं मामासाहेब दांडेकरांचं मत आहे. जाणत्याची मतं स्वीकारून आपण त्याच्याबद्दल अभ्यास केला पाहिजे. असं का बोलले? आपण तर त्या सदरात नाही ना मोडत, आपण याचा अंगीकार केलाय का? तो हा अध्याय याच्याबद्दल काय संजय बोलतो पा. देव संजयाला बोलतो, संजय धृतराष्ट्राला बोलतो, हो ब्रह्मरसाचे पारणी. बाबांसाठी जेवण केली ना आपण काय गेलो बाबांबरोबर का चिटकलो का? बाबाला जो आयटम आहे तोच आपल्याला आयटम. ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायणे की त्याच प्रसंगाला औचित्य पातवलो आम्ही. हे आपलं परम भाग्य आहे, आपल्याला प्राप्त झालं. ते जेवण कोणासाठी होतं? अर्जुनासाठी होतं. पहा मग आता संजय धृतराष्ट्र राजाला म्हणाला, राजा तो श्री भगवान अर्जुनाला योग
स्वरूपाबद्दल जो आपला अभिप्राय सांगतील तोच ऐक. देवाने अर्जुनाला सहज ब्रह्मरासाची पारणी केली. तो त्यावेळी आम्ही तेथे पाहुणे म्हणून प्राप्त झालो. कोण पाहुणा झालं? कोण पाहुणा झाला? संजय. आणि धृतराष्ट्र कोणचा, घरवाला आहे का बाहेरचा आहे? हो, धृतराष्ट्र घरवाला आहे का बाहेरचा आहे? घरवाल्याला आयटम माहितीच नाही. ते दुर्दैव आंधळे, एवढे आंधळे आहेत ना, जे म्हणतात आम्हाला नको तुमच्या बाबाचं अनुग्रह, नको नको नको, देव न लगे, देव न लगे. ही कोणाची कोणाची क्वालिटी आहे? ही सगळी, ही सगळी उत्पत्ती धृतराष्ट्राची आहे. त्यांना नकोची ही गोष्ट. आणि कोणला भेटली? पहा, महाभारत युद्ध सुरुवात व्हायला लागली. देवानी कसल्याची भूमिका केली होती? मध्यस्थाला काय म्हटलेले तिथं? देव काय करायला गेले होते? शिष्टाई करायला गेले होते. गुढी गुलाबाच्या गोष्टी सांगायला गेले. द्या सोडून 5 गावं द्या त्यांना, नको बाकीचं काही. छेचे म्हणला बिलकुल नाही, सुईच्या टोकावर राहील एवढी बी जागा त्यांना मी देणार नाही. आणि मग मात्र देवाचं ऐकलं नाही. देव निघून गेल्यानंतर मग गेले. कोण गेले? व्यासमहर्षी गेले. त्यांना वाटलं आपणही या कुळातले आहेत, नको आपल्या कुळामध्ये झगडे तंटे व्हायला. म्हणून हे समजून सांगायला गेले धृतराष्ट्राला. देव सोडून कुठं पोराच्या नादी लागला, मोहामध्ये रुतलेला आहे. ऐक माझं, तू भगवान कृष्णाचं नाही ऐकलं? नाही म्हणलं, आता मी ऐकू शकत नाही, कारण लय पुढे गेलेले. आता माघारी तो जसा हा माघारी येत नाही तसं तो म्हणला, आता मी माझ्या हातात काही राहिले नाही, सूत्र सगळे तिकडे गेलेले. अरे तुला मी दिव्य दृष्टी देतो बघ, काय ते सगळं पाहिलं ना तर तू म्हणशील मग आता युद्ध नको. कारण त्याच्या सगळा चित्रपट आला असता. 100 पोरं मिली, शिळे तुकडे मोडायला तुम्हाला दोघांना आंधळ्यांना याच पांडवांकडे राहायला लागेल. तर ते बावळेट काय म्हणते त्यावेळेला त्याला, बाप भाग्य कैसे नसरेची कर्म. त्याला हे घडवायचंच होतं. तो म्हणतो मला नको, दृष्टी नको. आणि त्याचा नोकर बाजूला होता, त्याचं नाव संजय. म्हणले काय द्यायचं असेल तर याला द्या, मला काय देऊ नका. अशी बी काही मिळते. यांना तर अनुग्रह नाही, तो घेऊन येतो. म्हणतो बाबा यांना तुमच्याकडून अनुग्रह द्या. अरे तुला काय पारख झाली? तू त्याला घेऊन आलेला आहे माल संपवायला. पहिला तू अनुभव घे त्याचा आणि मग घे. अर्जुनाला बघा, तो पाहुणा संजय, त्याच्यावर कृपा झाली, त्याला अनुग्रह मिळाला. ईश्वर साक्षात्कार त्याला झाला. देवाने अर्जुनाला सहज ब्रह्मरसाची पारणे केली. तोच त्यावेळी आम्ही तेथे पाहुणे प्राप्त झालो. कोणतं पारणं केलं हे महत्वाचं आहे. आंबरसाचं केलं का कशाचं गेलं? इथं ब्रह्मरस आहे का खबर ब्रह्मरसाची? नुसतं म्हणायचं चाललंय ब्रह्मरस घेई काढा, म्हणजे बुंदीची बादली घेऊन पळतो, घ्या बुंदी, पण थांबवतच नाही इथं. आणि एखाद्याने मागितलं तर म्हणतो यांचा का अधिकार आहे का बुंदी खायचा? यांचा अधिकार. काल्याचं कीर्तन म्हणजे बुंदी नाही, मुक्तीची गावांदी मिळविली ज्याने. काय प्रमाणे? मिळविली मानली वैष्णवांची, जयाने घातली मुक्तीची गावांदी. मुक्ती वाटायला निघालेले साधू याच्याकडे आहेत नाही. हा नुसती म्हणतो घ्या मुक्ती, पण मुक्ती बादली रिकामी त्याची. हे ब्रह्मरसाचं पारणे, ब्रह्मरस घेई काढा. आणि जर घेतली तर तेने पिढा वारून जाईल. तुमच्या मागे लागलेली सगळी दुःख निघून जाईल. देवाने अर्जुनाला ब्रह्मरसाची पारणी केली. तोच त्यावेळी आम्ही तिथे पाहुणे प्राप्त झालो. मी आपल्या दैवाची थोरवी किती आहे हे जाणत नाही. त्याला खरोखर आपल्याला ज्याच्यावर खरंच आपल्याला जर कळालं असेल आपल्याला काय मिळालं, तर आपण आपल्या मनाशी नेहमी संवाद करत राहतो. काय आपली योग्यता, काय लायकी आपली, कुठं होतं आपलं, मागे परतोनी पाहिलं तर आपलं काय होतं, आत्मपरीक्षण केलं पण काय आपल्याला भेटलं, असा काय आपल्याला अलभ्य लाभ झालेला आहे. ती खरोखर आपली काय पूर्वीची देवाची काय आपल्यावर कृपा असेल. मी आपल्या दैवाची थोरवी किती आहे हे जाणत नाही. काय माझ्यावर ईश्वराची कृपा आहे. हे वाक्य कोणाचं आहे? हे कोण बोलतंय? संजय बोलतो. काय मला मिळालं? आता काय मला मिळालं? हे जरी संजय धृतराष्ट्र समोर बोलला तर धृतराष्ट्र म्हणाल हे काय रे तू बोलतो उगाच, इथं मी तुला बसवले कशाला, तिकडं काय चाललंय माझ्या पोराचं त्यांचं, हे काय तू सांगतो मला काय भेटलं आणि तुला काय भेटलं? ज्याप्रमाणे तहान लागलेल्या मनुष्याने पाणी पिण्याकरता म्हणून पाण्याची भांडे तोंडी लावावे, ते त्यात चाखून पाहतो तो त्यात काय आहे? अमृतच आहे असे कळावे. पाणी मागायला गेला आणि लोकांनी दिलं त्याला प्यायला, तो प्यायला गेला आणि ओठाला लावलं तर त्याला काय कळालं ते? तसं मी यांच्याकडे चाकरी करायला 2 रुपये भेटतील, माझा घर प्रपंच चालेल, पण काय मला प्राप्त झालं? बो पहा,
पाणी पिण्याचे भांडे तोंडी लावावे ते चाखून पाहत होतो, तेच अमृतच आहे असे कळाले. आपल्याला तरी काय माहिती होतं? तुम्हाला सांगतो, मी माझं सांगतो. लोक म्हणायचे करायचा आहे गुरु, गुरु केल्याशिवाय माणूस होत नाही, नामदेव कच्चं मडकं. मी म्हणलं आपण तर कच्चं मडकं ठेवायचं, चला जाऊ कोणता तरी गुरु करू. मग मी माझ्या डोळ्यापुढे होते एक दोन मोठे, खूप चांगले चांगले ज्यांचं चरित्र आहे, असे त्यांचं आचरण श्रेष्ठ आहे. पण आचरण श्रेष्ठ असून नुसतं उपयोगाचं नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात याच्यामध्येच, आचरण नुसतं श्रेष्ठ आहे आणि भक्तीचा पत्ताच नाही, ते काय उपयोगाचं? काय ती करावी भक्तीचं लक्षण आहे ते म्हणतात. हो, जसं आंधळ्या गरुडा ते पंख आती, ते कवन्या उपयोगा जाती, तैसे सत्कर्मे राहती ज्ञानेविन. आंधळ गरुडे आणि त्याचे पंख लय मोठाही भरारी मारील, पण त्याला दृष्टी नाही, ते एखाद्या पर्वतावर जाऊन धडकल. तैसे सत्कर्मा ते राहती ज्ञानेविन. ज्ञान नसल तर त्या आंधळ्या गरुडासारखंच आहे. याप्रमाणे त्याप्रमाणे मग मी म्हणलं आपण बी कच्चं मडकं का राहायचं, चला कोणाकडे तरी जाऊ. खूप चांगली लोक, पण त्यांच्याकडे मला देवाने सोडवलं हे मी माझं परमभाग्य समजतो. गुंतलं असतं तर ऐकलं नसतो, म्हणलं असतो नाही नाही आमचे बाबा का साधे आहेत, आणि मग या जगातल्या गोष्टी पाहिल्या असत्या बाबांच्या, त्याच्यावरच बाळून राहिलं असतो आणि आयुष्य घालवलं असतं माझं फुकट. पण अकस्मात प्राप्त झालं. चला गुरु करायचं तर म्हणलं चला, रिक्षावाले जोडीदार आहे म्हणलं चला. चला तर चला, गेलो. हाताला मला असंच लागलं, हे म्हणतात तहान लागली म्हणून पाणी प्यायला गेलो आणि ओठाला लावलेलं भांड त्या गळ्यातून खाली उतरलं तर कळालं ते काय आहे, अमृतच आहे. याप्रमाणे राजा एखादं आड गिऱ्हाईकाची मौल्यवान वस्तू थोडक्यात प्राप्त होते, तसेच आम्हाला व तुम्हाला प्राप्त झाले. म्हणजे एखादा जर मोडायला लागला सोनं तर आपण त्याला म्हणतो कशाला मोडतो, कशाला मोडतो, म्हणजे तुझी गरज भागवतं असं नाही. किती आहे तुझं? 2 तोळे. आणि तू मारवडी तुला किती देणार आहे? मग तेवढेच मी देतो तुला. म्हणजे हा त्याला मदत नाही करीत, हा याचं सौरात सारून घेतोय, पण दाखवतो मात्र. तसं आहे, आडगिराईक प्राप्त झालं ना, आडलेलं आहे जमीन विकायला, आडलेलं नडला का तेवढाच टाइम आपण साधून घ्यायचा आणि म्हणायचं आपलं कल्याण झालं, आहे की नाही. आडगिराईक मौल्यवान वस्तू थोडक्यातच प्राप्त होती, तसेच आम्हाला व तुम्हाला झाले आहे, कारण परमात्म तत्व सहजच प्राप्त झाले. कोण म्हणतो? संजयाचा काय अधिकार? तो त्याचा अधिकार सांगतो. अरे अर्जुन तरी भाग्यवान राजाचा पोरगा आहे. हो, पण मी फक्त घोडे पारखी. हा रथाला चालेल घोडा का युद्धाला चालेल एवढंच मला पारख होती, म्हणून मला कामाला ठेवलं होतं संजयाला. पण काय माझं परम भाग्य, आम्ही घोडे पारखी पण आम्हाला काय सापडलं? तसंच झालं आम्हाला आणि तुम्हाला, कारण परमात्म तत्व सहज प्राप्त झाले. सहजच गोष्ट ती प्राप्त होते प्रत्येकाला, परंतु हे भाग्य दुर्दैवी धृतराष्ट्राचे नव्हते. म्हणून तो धृतराष्ट्र संजयाला म्हणाला की तुला ब्रह्मरसाविषयी मी काय विचारित नाही, उगीच काय बोलतोस. कशा यांची काय क्वालिटी आहे बघा, हे काय सांगतो याला कळतच नाही. हा म्हणतो हे तुला कोणी विचारलं परमात्म तत्व? हा म्हणतो बाबा आम्हाला आणि तुम्हाला ते परमात्म तत्व ते तुला मी विचारलं म्हणलं, ते गोष्टी कशाला तू सांगतोस? या बोलण्यावर धृतराष्ट्राचे मन पुत्राची हकीकत ऐकण्याविषयी उत्कंठित झाले आहे असे संजयाला कळून आले. हे जाणून संजय मनात विस्मय पाहून हसत आणि आपल्याशीच म्हणाला, अरे रे हा म्हातारा पुत्र मोहाने अगदी वेडावला व वाया गेलाय. अशी किती म्हातारेत माळा घातल्यात, इकडे आले तरी म्हणतील पोराचं कसं आहे, पंढरपूरला गेले तरी फोन करतील पोराचं कसं आहे, नातू गेला का शाळेत. अरे रे रे हे काय यांच्या डोक्यावर बसलेले कांदे बटाटे. पा हसून म्हणाला, आणि मग याच्याबद्दल काय येणार आपल्याला? बरं त्याला म्हणू शकत नाही हो बाबा काय तुम्हाला शोभतं का, तर ते आपल्याला उरफाटा चुकीत काढील, त्यापेक्षा आपण हसणार. बघा कसं अजून एवढं झालं तरी नादावलेलेच आहे. म्हणून संजय मनात विस्मय पाहून हसला आणि आपल्याशीच म्हणाला, अरे रे हा म्हातारा पुत्र मोहाने अगदी वेडावला आणि वाया गेला आहे. एरवी येतपर्यंतचा अर्जुन श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद आणि उत्तम झाला आहे, परंतु ते तसे कसे होईल? या संवादाची गोडी याला कोठून लागणार? कारण जो जन्मांध आहे त्याला कसे दिसेल? आता हे काय बाह्य दृष्टीने आंधळा म्हणत नाही, तो आंतरदृष्टीने, परमार्थात आंतरदृष्टीने आंधळा आहे. याला या ज्ञानाची दिवाळी काय चालली हे काय कळणार आहे? पण याला असे स्पष्ट बोलण्याची सोय नाही, कारण ते बाबा आहेत, राजे आहेत, आपण त्यांच्याकडे कामाला आहे. ते म्हणतील तू काल नाही घेतलं तर लगेच शहाणपणाच्या गप्पा मारायला लागला, मला शिकवायला लागला. मी आळंदीत 4 वर्ष राहिलो, काशीत 8 वर्ष राहिलो, नाही अजून 5-25 वर्ष तिकडे राहिलेले असते तर बरं झालं असतं. इकडच्या लोकांचं तुमच्या हाताने वाटोळं तरी झालं नसतं, कारण लोक त्यालाच फसलेले आहेत ना.
पण याला असे स्पष्ट बोलण्याची सोय नाही, कारण त्याच्या मनात राग येईल. म्हणून संजय उघड रीतीने स्पष्ट बोलायस भ्याला. तरी पण आता हे नोकरे म्हणलं वेगळे, पण तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला काय कोणाची भीती, आम्हाला काय घेणे कोणाची. तुका म्हणे सत्य सांगे, येऊ रागे येते ते आला राग त्यांना, तर आम्हाला काय घेणे, आम्ही मात्र सत्य प्रतिपादन करतो. सत्य जी गोष्ट आहे ती आपल्याला सांगायची आणि त्याच्यासाठी इथं बसायचंय. ज्याला सत्य आणि असत्याचा निवड आहे त्याला कीर्तन करता करून उपयोग नाही त्याचा. कारण जाऊन शेंगदाणे घेऊन यायच्या ऐवजी टरपलच गोळा करून घेऊन येईल. एवढं तर पाहिजे ना नॉलेज आपल्याला. काय आणायला गेलो आणि काय घेऊन आपण आलो. घरची जर आपल्याला घेऊन गेलो आणि भाजी मेथीची भाजी म्हणून मला अरुण बाबांनी त्यांनी सांगितले, संध्याकाळी अंधार पडतं जरी भाजी स्वस्त झाली तरी न्यायची नाही. आतमध्ये सगळं काय असते, गवतच असते, सडलेलं असते. आणि घरी जरी लय हुशारकीने गेला 5 रुपयाला आणली 15 रुपयाची, ते म्हणाल जा गटारात नेऊन 5 रुपये टाकून. म्हणजे ज्याला सार आणि आसाराची निवड नाही त्याला साधं व्यवहारातल्या बाजारात नेऊन सुद्धा उपयोगाचं. तर मला आता असं आश्चर्य वाटायला लागलं, परमार्थाच्या बाजारात सुद्धा ज्यांना सार आणि आसाराची निवड नाही त्यांना नेऊन टाइमपासच केल्यासारखं वाटेल आपल्याला. कारण सत्य चाखण्याची ताकद नाही आणि असत्याला टाकायची सुद्धा ज्यांच्यामध्ये हिंमत नाही, असली अर्धवट माणसं इथं उपयोगाची नाहीये. विवेक चुडामणी वाचा. हे म्हणले मंदिराच्या लाईनला उभे असणारे सगळे असलीच लोक ज्यांना आस्तिक्यपणाचा यांच्याकडे जराही भाव नाहीये, पण नास्तिक्याचं बंड करण्याची ताकद नाही, असले मधले अर्धवट गांजलेली लोक लाईनला उभी आहेत. आणि यांच्यावर आपण पैसा खर्च करतोय बाजारामध्ये. यांच्यावर पैसे लावा, यांच्यावर पैसे लावा, यांच्यावर पैसे लावा. समजायचा आपला पैसा सगळा डब घायला आल्याशिवाय राहणार नाही, आपला वेळ व्यर्थ गेल्याशिवाय राहणार नाही. परंतु ते कसे होईल या संवादाची गोडी याला कुठून लागणार, कारण जो जन्मांध आहे त्याला कसे दिसेल. पण याला असे स्पष्ट बोलण्याची सोय नाही, कारण त्याच्या मनात राग येईल. म्हणून संजय उघड रीतीने स्पष्ट बोलण्यास भ्याला. तरी पण श्रीकृष्ण व अर्जुनाचा परस्परात झालेला संवाद आपल्याला प्राप्त झाला, म्हणून तो आपल्या मनात उत्तम प्रकारे संतोषित झाला. त्या आनंदाच्या तृप्तीने व बोलण्याचा अभिप्राय जाणून प्रफुल्लित अंतकरणाने तो संजय आता मोठ्या आदबीने आदराने धृतराष्ट्राला सांगता होईल. क्षीरसागराचे मंथन करताना जशी अमृताची निवड व प्राप्ती झाली, त्याप्रमाणे गीतेमध्ये 6व्या अध्यायाचा प्रसंग उत्तम असून तो बुद्धिचातुर्याने याने जाणावायचा आहे. हा अध्याय कशाने जाणावायचा आहे? हा त्यांनी काय उदाहरण दिलं, 6वा अध्याय किती महत्वाचा आहे, किती महत्वाचं 6वा अध्याय आहे. क्षीरसागराचे मंथन करताना जशी अमृताची निवड व प्राप्ती झाली, त्याप्रमाणे गीतेमध्ये हा 6वा अध्याय आहे. जसं अमृत मंथन केलं, आपलं सागराचं मंथन केलं तेव्हा काय सापडलं, अमृत सापडलं. तसं या गीतेचं जर मंथन केलं तर हा 6वा अध्याय म्हणजे अमृततुल्य अध्याय आहे. असून तो बुद्धिचातुर्याने जाणावायचा आहे, डोक्याने समजून घ्यायचा, हा युक्तीने समजून घ्यायचा आहे. तो अध्याय गीतार्थाचे सार होय 6वा अध्याय. आणि त्याच्याबद्दल मामसाहेब काय बोलतात खबरच नाही लोकांना याच्याबद्दल काही. व आत्मा अनात्म विचारूपी समुद्राचे पैलतीर होय. आत्मा म्हणजे शाश्वत गोष्ट आणि अनात्मा म्हणजे नाशिवंत गोष्ट, या दोन्हीचा निवाडा करणारा हा 6वा अध्याय. त्या पहिल्या तीरावर घेऊन जाणारे आत्मा अनात्म वस्तूचा निवाडा करून विवेकाच्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी घेऊन जाणारा हा अध्याय. अथवा जणू का योग संपत्तीचे उघडे केलेले कोठारच आहे. योग संपत्तीचं कोठार खोललेले. लुटा संत जन आमुप हे राशी धन. लुटा काय लुटायचं ते जे आदिमायेचे विश्रांती स्थान आहे व ज्या ठिकाणी वेदांनाही मौन धारण करावे लागले. वेद जाणू गेला तो बी गप्प बसला. कारण हे बोलण्याचा विषय नाही, मागच्याच अध्यायात सांगितलं बोलण्याचा हा विषय नाही, हा अनुभूतीचा विषय. आपण अनुभव घेऊ शकतो, याचा अनुभव घेतला तरच कळेल. नुसतं बोलणं ऐकून मात्र काही फरक पडणार नाही. मौन धारण करावे लागले आणि ज्यापासून गीतारूपी वेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढीला लागले, इथून गीतारूपी अंकुराचा वेल आता वाढीला लागला. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेल उगेला गगनावरी. इथून आता साधनारंभ चालू झालेला आहे. तो हा 6वा अध्याय वाचून तुकाराम महाराजांच्या मनात उपरती बुद्धी आली आणि ते साधूला शोधण्यासाठी मजल करायला लागले. साधूची भेट कशी होईल, साधना कुठे सफल होईल ते इथं सांगितलेले. तो हा 6वा अध्याय असून यावर सर्व अलंकाराधिक साहित्याने परिपूर्ण असा सांगितला जाईल, म्हणून तो चित्त देऊन ऐकावा.
माझे हे बोल शुद्ध प्राकृत आहेत खरे, परंतु ते सहज लिहिलेने अमृताला ही प्रतिज्ञापूर्वक जिंकतील आणि रसभरीत अक्षर रचना मी करीन. माझं मराठीतलं बोलणे पण संस्कृतला सुद्धा जिंकेल, अमृताला जिंकेल. म्हणजे त्या काळात संस्कृत भाषा फार श्रेष्ठ होती आणि प्राकृतमध्ये बोललेली भाषा आवडत नव्हती. त्यांच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर नाथ महाराजांचा 400 वर्षांनी जन्म झाला. पण त्यांचा मुलगा म्हणायचा, बाबा तुम्ही असं मराठीत काय बोलता, हे मराठीत असं बोलू. माझ्या मराठीची गोडी मला वाटते आवीत, माझ्या मराठीची गोडी मला वाटते आवीत. मला माझ्या मराठीचा छंद नित्यमोह, माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहित, माझ्या मराठीची गोडी मला वाटते आवीत. हे प्रमाणे एकदम स्फूर्तिदायक सुचलेले एकदम आणि मस्त एकदम. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही मी मराठीत ज्ञानेश्वरी करतो. हा कमीपणा नाही संस्कृतचा. उलट ज्याला संस्कृत मधला अर्थ नीट कळत नसेल त्याने ज्ञानेश्वरीकडे येऊन बघायचं, त्या श्लोकात तसा अर्थ काय सांगितलाय, कळत नसेल तर ज्ञानेश्वरी वाचल्यावर नंतर त्याला कळल असं सांगायचं होतं होय भगवान कृष्णाला. कारण इथे सुद्धा वक्ता कोण आहे, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुन सिंह. आणि इथं सुद्धा सांगणारा कोण आहे, मुख्य महाविष्णू. महाविष्णूचा अवतार सखा माझा, तिकडे विष्णू सांगतो इकडं सुद्धा विष्णू सांगतो. नाथ महाराज त्यावेळेला प्राकृत मध्ये भाषण करायचे तर त्यांच्या पोरालाच आवडायचं नाही. हरिपंडित होता तो म्हणला काशीवरून आलो आपण असं बोलायचं का, आपण नाही असं साधं बोलायचं, संस्कृत मध्येच बोलायचं. नाही तर जर तुम्ही संस्कृत मध्ये बोलत नसाल आणि मराठीतच तुमची कीर्तन चालू असेल तर मी चाललो काशीला आणि गेलो रुसून काशीला. जातो तर जा म्हणले. एकट्या पोरासाठी काय गुंतणार आहे जीव, अनेक लोकांचा उद्धार करा साधूचा जन्म. पण मात्र आई सारखी गिरजाबाई म्हणायची माझं पोरग तिकडं, माझं पोरग तिकडं. मग गेले हट्टानी नाले घेऊन. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही संस्कृत मध्ये कीर्तन करायचं असेल तर करायचं, नाही तर करायचं नाही, मी करेन. म्हणले बाबा तूच करीत जा. मग वाड्यात रोज कार्यक्रम चालायचे. आता हा करायला लागला, गळती लागली माणसाची, कारण कळायचंच नाही ना. आता लोक म्हणायचे काय करायचं, नाथ महाराजांना कळायचं. आता ठराविक लोक जी गोरडे बाबा सारखी म्हणले आता नाथ बाबांचं आपले जाय पाहिजे, त्यांच्या पोराचे जायला पाहिजे, अशी 5-15 राहिली तरी त्यांना काही कळाली. म्हणजे तो त्याच्या भाषेवरही झाला होता. इथं सांगतात संस्कृत म्हणजे अमृत तुल्य भाषा, पण तिला सुद्धा लाजवेल अशी माझी मराठी भाषेत मी ती गोष्ट सांगणार आहे. ज्या बोलाच्या मृदूपणाच्या मनाने पाहिले असता सप्तस्वरांना होणारा आनंदही कमी दिसेल व ज्या अक्षरांचा चित्ताकर्षकपणा सुवासाने सामर्थ्य ही नाहीसे करील. पहा की अक्षराच्या रसाळपणाच्या आशेने कानाला सुद्धा जिभा उत्पन्न होतील, असं बोलणार ज्ञानेश्वर महाराज. ऐकणं हा कानाचा आहे, पण कान म्हणून चाखून बघू हा शब्द कसा लागतो ऐकण्यापेक्षा. अशा या शब्दामुळे इंद्रिय आपापसात कलह करू लागतील. कानाचा विषय ऐकणे, तिथं जर जीभ गेल्यावर कान म्हणून ना तुला इथं कोणी बोलवलं, हा माझा विषय, म्हणजे त्यांच्यात भांडणं होतील अशी मी शब्द रचना करणार. म्हणजे बघा, कारण सहज विचार करून पाहिले तर शब्द हा कानाचा विषय आहे, परंतु जीभ म्हणेल की हा आमचाच रस विषय आहे व नाकालाही असे वाटेल की हा तर आमचा गंध विषय आहे, असा भास होण्याला कारण हा शब्द विशेष होईल. माझा अपूर्व सुंदर अक्षर रचनेची पद्धत नवलपूर्ण आहे, कारण ही बोलण्याची नुसती सरणी पाहून डोळे तृप्त होतील. डोळ्यांना असं वाटेल वा वा काहीतरी हाताला लागलं, आणि ते म्हणतील की हे बोल नसून हे प्रत्यक्ष रूप विषयाचे कोठारच उघडलेले आहेत. जेव्हा शब्द जुळून संपूर्ण वाक्य बाहेर पडेल, अर्थबोधक पदरचना तयार होईल, तेव्हा इंद्रियांना मागे टाकून मनच बाहेर धाव घेईल आणि आपली बाहुली या वाक्याला आलिंगन देण्याला सरसावतील. मन म्हणाल इंद्रियांना मागे टाकून मी जातो यांना, आणि त्या मनाला बाह्या फुटतील आणि तो म्हणाल मी हे सगळं साठवून ठेवतो. याप्रमाणे असं वाटतं बघा आपल्याला. आपण बघा आपलं आत्मपरीक्षण करा. आपण जेव्हा इथे येतो ना थकले भागलेलेच असतो, सगळे जड काम करणारी माणसं. येताना हातपाय सुद्धा दुखतात वरती जाताना, पण जाताना तसं नाही, जाताना फ्रेश मध्ये जातो. कारण कानाचा विषय डोळ्याने पाहिला, डोळ्याला बरं वाटलं, सगळं डोळे दुखत असले तरी जाताना बघा एकदम
व्यवस्थित वाटतं. आणि घरी गेल्यानंतर घाई नाही करत, वाढ मला दे लवकर, वाढ मला, आरामात एकदम त्याला असं दिवस उजाडल्याने वाटतं. कारण चैतन्य प्राप्त आलेलं. ही अक्षरांची देण आहे, ही साधूच्या वचनाची पावर आहे. एवढी नुसती कानावरूनच गेली का डोक्यावरून? डोक्यावरून गेली तरी एवढी आहे. जर आत गेलो काय घरी. याप्रमाणे सर्व इंद्रिय आपापल्या स्वभाव धर्माप्रमाणे त्या बोलाला झोंबतील, परंतु तो शब्द ही सगळ्यांची सारखीच समजूत पटवून देईल. ते डोळ्याला म्हणत तुला सारखं, मला सारखं, सगळ्यांना सारखे वाटे. ज्याप्रमाणे एकटा सूर्य सर्व जगाच्या व्यवहाराला प्रवृत्त करतो, त्याप्रमाणे शब्दाचे व्यापक पण अलौकिक आहे असे समजावे. आणि जो त्याचा अर्थ विचारपूर्वक तात्पर्य जाणणारा आहे त्याला त्याच्या ठिकाणी चिंतामणीसारखे गुण आढळून येतील. इंद्रियांना तर बरं वाटेल, मनाला वाटेल, पण जो या अर्थाच्या विचाराशी एकरूप होईल, काय नेमकं सांगतंय या विचाराशी जो एकरूप होईल आणि जो याचा अर्थ विचारपूर्वक तात्पर्य जाणणारा आहे, काय नेमकं सांगायचं, त्याला त्याच्या ठिकाणी चिंतामणी सारखे गुण आढळून येतील. स्वतःच्या ठिकाणी आपण चिंतामणी जवळ बसलेलो आहे असं त्याला वाटेल. आणि असंच होते आपल्या जीवनात बघा, चिंतामणी सारखं आपण, तुम्ही फक्त कल्पना करावं आता जातानी ती गोष्ट नाही तुमच्या लगेच प्रत्ययाला आली ताराच्यात, तर आपण पाहिजे ती गोष्ट हरू. कारण तुम्ही आपण बसलोयच आहे कल्पतरूच्या जवळ, चिंतामणीच्या जवळ. आता चिंतामणी सुद्धा ठेंगणं होईल असं अलौकिक सामर्थ्य आहे यांचं. हे असो, अशी शब्दरूपी हीच कोणी मोठाली चांगली ताटे व त्यात मोक्षरूपी पक्वांनी वाढलेली आहे. ही पण पंक्तीला पाहिजेत. कोणत्या पंक्तीला? काल्याच्या पंक्तीचं तयारी चालू आहे. हे शब्दरूपी हीच मोठीली चांगली ताटे व त्यात मोक्षरूपी पक्वांनी वाढलेली आहेत. अशी ग्रंथ रचनारूपी मेजवानीच मी निष्कामी जनांना केलेली आहे. कोणासाठी हे खास राखून ठेवले? निष्कामी, ज्यांना कशाचीच कामना राहिलेली नाही. काम नाही, काम नाही झालो पाहेली कामा. कोणतंच कर्तव्य उरलेलं नाही मला येऊ करायचंय, आणि करीत असला तरी त्याची फळावर दृष्टी नाहीये. अशा प्रकारे या मेजवानीत उजेडा करता नित्य नवी अशी जी आत्मज्योती हीच कोणी एक स्थानवयी करून त्या उजेडा जो इंद्रियांना न कळता मेजवानीचे सेवन करील त्यालाच कैवल्य रसाची प्राप्ती होईल. कोणाला प्राप्ती होणार आहे? ही मेजवानी उजेडा करता नित्य अशी नवी आत्मज्योत पाहिजे. आतमधली आत्मज्योत पेटलेली पाहिजे, तिथं माणूस जोड झाला पाहिजे. ती ठाण करून उजेडात जो इंद्रियांना न कळता इंद्रियांना सुद्धा कळणार नाही अशा प्रकारे हा ग्रंथ टाकायची. या अध्यायाशी कसं एकरूप व्हायचं, या स्वरूपाशी कसं एकरूप व्हायचं ती टॅक्ट सांगतात. हे इंद्रिय अनेनता बोली भोगीजे, बोला आधी झोंबीजे, प्रमयाशी शब्दे विन संवादीजे, असं त्याच्याशी एकरूप व्हायचं. श्रोता आपण ऐकलेले, एक व्याघ्रमुखी आणि एक दुसरा श्वानमुखी. बाबांनी सांगितलेली गोष्ट आणि एखादा शब्द घेऊन त्याच्या मागं पळतो, तो कोणता मुखी? श्वानमुखी. कारण कुत्र्याला दगड फेकून मारला तर दगड त्याला क्रॉस करून पुढे पळत जातो, आणि कुत्रा काय करतो? त्या दगडाच्या मागं पळत जातो. पण व्याघ्रमुखी जो आहे व्याघ, वाघाला जर इकडून दगड टाकला तर जिकडून दगड आला तिकडच वाघ छलांग मारतो, त्याचा फारशा पाडून टाकतो. तसा व्याघ्रमुखी श्रोता पाहिजे, ज्याच्या आशयासाठी हे वाक्य बोललेले त्या आशयाला झोंबला पाहिजे. आणि त्या शब्दांच्या चावतीच्या मागे गेला तर तो उपयोगाचा नाही. इंद्रियांना न कळता मेजवानीने सेवन करील यालाच ही कैवल्य रसाची प्राप्ती म्हणजे आत्मस्वरूपाची मोक्षरूपाची प्राप्ती होईल. या ठिकाणी श्रवणाचे साधन जे कान त्यांचा पंगस्तीपणा टाकून श्रोता व्हावायच पाहिजे व कैवल्याचा श्रोत्यांनी केवळ मनाच्या साह्याने उपभोग घ्यावा. या ठिकाणी श्रवणाचे साधन कान यांचा पंगस्तीपणा टाकून म्हणजे कानाचा पांगळेपणा टाकून आणि श्रोता हव्यास पाहिजे व कैवल्य रसाचा श्रोत्यांनी केवळ मनाच्या साह्याने उपभोग घ्यावा. तो आत्मस्वरूप मनाने ताबडतोब कानापर्यंत नाही, डायरेक्ट मनाशी डायरेक्ट हे करावं. वर असलेली शब्दरूपी टर्पले कवचे प्रथम काढून टाकावीत आणि त्या शब्दांचे लक्षार्थभूत असलेल्या ब्रह्मस्वरूपाशी तद्रूप व्हावे. मग स्वस्तपणाने सुखामध्ये रंगून जावे आणि सुखाची गोडी घ्यावी. टर्पल फेकून द्यायची. आता हे सगळे श्रोते कशाच्या मागे आहेत? टर्पलाच्या मागे. टर्पल गोळा करायची घेऊन जायची घरी. काही तर टर्पल लिहायला मी पाहिले मोठमोठे साधूच्या कीर्तनात टाळकरी लिहित बसतात. अरे हा लिहिण्याचा विषय नाही आहे, हे प्रज्ञेचं ज्ञान आतून चालू झालं पाहिजे. हे ऑटोमॅटिक होणार आहे. तुम्ही नको म्हणलं तरी तुम्ही बोला. तुम्हाला सांगतो, आता ड्रायव्हर जर मागं बसला ना ड्रायव्हर आणि दुसरा गाडी चालवायला लागला तर ते ड्रायव्हरचं नॉलेज त्याच्या रोमारोमात भिनलंय ना.
ते मागं बसलेलं असतं, पुढे जर मध्ये माणूस आला ना, याच्याकडे स्टेरिंग नसती तरी हे मागून ब्रेक मारते, कारण त्याच्या वळण पडिले. त्याला काय गरज आहे का? ते म्हणाले नीट बघ. तो बी ड्रायव्हरच आहे ना, हे हळू चालू, कारण सामान्य ज्ञान झालं त्याला, तरी तो गप्प बसत. हे प्रज्ञेचं, हे अलौकिक ज्ञान, आत्म्याचं ज्ञान झालेला जीव गप्प बसूच शकत नाही. साधी गोष्ट, आपण जर इकडून बटवाडीतून चालत आलो ना वरती जीवदाय लाईन मधून, तर तिथं नो एंट्रीचा बोर्ड पाहिला, चालत येता नाही तरी माणूस दचकते, कारण रोज त्याला सवय झालेली काय, नो एंट्रीत घुसायचं नाही. आता ज्याला नो एंट्रीत घुसायची सवय झाली त्याला काय नाही, पण ते लगेच दचकते नो एंट्रीत. पण माणसाच्या लक्षात येतं काय, आपण चालत चाललं पाहिजे. बरं, आता लेपला वळायचं ना, लेपला तरी आपण आरशात बघतोय, असं वाटतं अरे आरसा कुठं गाडीचे माग युटर्न मारायचं, कारण वळण पडिले. मग सामान्य गोष्टीचं जर एवढं वळण आहे, तर याचं वळण पडल्यावर काय परिस्थिती असेल, काय परिस्थिती होणार आहे. अशा प्रकारे आणि मग त्या सुखामध्ये रंगून आणि वरवर काढलेली शब्दरूपी टर्पले कवचे प्रथमे टाकून द्यावीत आणि त्या शब्दाचे लक्षार्थभूत असलेल्या ब्रह्मस्वरूपाशी तद्रूप व्हावे. जे सांगायचंय त्या स्वरूपाशी एकरूप व्हावे आणि मग स्वस्वरूपामध्ये सुखामध्ये रंगून जावे आपल्या स्वरूपामध्ये आणि सुखाची गोडी घ्यावी. आनंदामध्ये आपण त्या गोष्टीचा आनंद घ्यावा. अशा प्रकारे मनाला जर सूक्ष्मपणा येईल तरच त्याचा याला उपयोग होईल. नाहीतर सर्व गोष्टी मुक्याने सांगितल्या आणि बहिर्याने ऐकल्या याप्रमाणे निष्फळ जातील. आता जगामध्ये मुकेच सांगतात आणि ऐकायला कोण आहेत, तर गायकवाड ते आमच्या गावाला कीर्तनाला आले दत्त जयंतीला. आता थंडीचा महिमा आणि हळूहळू शिकोटी पेटवा. तिकडे शिकोटी पेटवा, तिचा काँग्रेसचा वास काय करताय म्हणतात, कोण शिगारेट पीठ आहे का माग, आता दुराचा ठसका आला. अहो म्हणले नाही नाही शिकोटी पेटवली आणि काही कानाला मफलरी बांधून आणि सगळी म्हातारीच माणसं तरणी चौकात असतात. याला जबाबदार कोण आहे? हे कीर्तन करणारे, हे नुसते पैसे घेऊन लोकांना फिरणारे, पण वळण नाही लावलेलं यांनी, हे जबाबदार आहे त्यांना. आजी म्हणतात गावात काय प्रगती नाही, तुम्ही काय केलं येऊन, कुठून कुठे गेलो आपण. आणि ऐकणारे मुके सांगतात, ज्ञानेश्वर महाराज सांगतात एवढं चाललंय सांप्रदायिक कार्य, इकडं महिना बस, तिकडं 2 महिने, अरे इकडं चातुर्मास. यांनी महिन्याचं केलं होतं 2 महिने कशाला गप बसतोय, याचा 2 महिना पाहिलं यांनी चातुर्मासच चालू केला. मग यांनी केल्यावर हायरी करायला लागलं, त्यांनी केलं ते केलं, पण परिवर्तन कुठे काय. म्हणजे सांगणारे सगळे कसे, ज्ञानेश्वर महाराज सांगतात आईसे हळुवारपण येईल तरच ते उपयोगा जाईल, नाही तरी गोठी होतील मुक्या बहिऱ्याच्या. कीर्तन केली मुक्यांनी आणि ऐकली बहिऱ्यांनी, परिणाम काहीच नाही. आणि हे 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज सांगितलं, हे आता चालू आहे. पण आता मुक्यांनी कीर्तन केली आणि बहिऱ्यांनी ऐकलं आणि हे डोळसांनी पाहिलं. पण ते म्हणले चालू द्या, चाललंय तर आपल्याला काय करायचंय, त्यांना चाललंय, आपल्याला एवढं कळालं एवढंच बाद झालं. अशा प्रकारे मनाला जर सूक्ष्मपणा येईल तर त्याला त्याचा उपयोग होईल. नाहीतर सर्व गोष्टी मुक्याने सांगितल्या आणि बहिऱ्याने ऐकल्या याप्रमाणे निष्फल होतील. परंतु आता ते सर्वच राहू दे. श्रोत्यांची चिकित्सा व निवड करण्याची आवश्यकता नाही. करायची शिल्लक ठेवली का? सगळे तर चाळणी मारून झाले, उपणून झालं. पण ज्ञानेश्वर महाराज परत म्हणतात जाऊ दे, आता श्रोत्यांची निवड करायची गरज नाही, कारण आलेली आहे तेवढे तर तेवढे बाबा. त्यांना जर ताळण मारीत बसलो तर काय खाली शिल्लक राहणार आहे. काय युक्ती आहे ज्ञानेश्वर महाराज. आता जाऊ द्या, आता परंतु हे राहू दे, श्रोत्यांची चिकित्सा निवड करण्याची आवश्यकता नाही, कारण सामान्यतः जे निष्काम पुरुष असतील तेच स्वाभाविकपणे या विषयाचे अधिकारी आहेत. आता उचलणारे थोडेच लोक आहेत. तुम्हाला सांगतो, कीर्तनाला आपण जातो गावोगाव, तिथं 1000 लोक जरी असतील तर का 1000 लोकांसाठी कीर्तन असतं का? एखादाच असतो तो लय आत्मीयतेने आलेला असतो, त्याचंच होतं. ही बाकीची झटाकली का निघाली आणि तो सांगणारा म्हणतो महाराजांनी उत्तम असं ज्ञान दिलं, त्याबद्दल महाराजांचं गाव सातत्याने ऋणी राहील, त्यांनी अशीच आमच्या गावावर कृपा करावी. बस याच्या गळ्यातच मारणे हा सांगणारा जो माईक होईल. आणि आता महाराज काय कृपा करणार याच्यावर? हा महाराज कृपा करतो हे याला माहितीच नाही. महाराजाला काम नव्हतं तर दिवस भरून दिला उलट यांनी. हे उरफाटाने आहे चालू आहे नुसतं. हा म्हणतो कृपा करावी, हा तुला इकून काढलं म्हणतो कृपा करावी, थांब तुला अशीच पाठवतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतील अजून 10-5 वर्ष चालू द्या असं. निष्काम पुरुष असतील ते जे स्वाभाविक विषयाचे अधिकारी आहेत. ते निष्काम कसे म्हणतील तर ज्यांनी ब्रह्मैक्य ज्ञानाच्या आवडीने स्वर्ग आणि संसार हा उतारा ब्रह्मैक्य ज्ञानावरून वळून टाकलाय, त्याच्याशिवाय इतरांना या बोलातील विषयाची गोडी कळणारच नाही. नवरा नवरी आल्यानंतर
तुकडा वळून टाकतात ना, त्याला अजून काळं लावतात, अक्कानी सांगितलं होतं. आणि ते तुकडे असे असतात युटर्न मारून आलेले असतात, 2-4 दिवसाचे राहिलेले, ते कुत्र्याने खाल्लं त्याच्या पोटात दुखतील असे वळून टाकलेले असतात. त्याच्याकडं कुत्रा सुद्धा डुंकत नाही. तद्वत संसार आणि स्वर्ग वळून टाकलेल्या तुकड्याप्रमाणे त्याच्याकडे जो पाहत नाही तो या ग्रंथाचा अधिकारी. कारण निखळ ज्ञाने जर दूध ठेवायचं असेल वाघणीचं तर सोन्याचंच भांड पाहिजे, इतर भांड्यांना होल पाडून ते गळून जाईल. ज्यांनी ब्रह्मैक्य ज्ञानाच्या आवडीने स्वर्ग आणि संसाराचा उतारा ब्रह्मैक्य ज्ञानावरून ओळून टाकलाय त्यांच्याशिवाय इतरांना या बोलातील विषयाची गोडी कळणारच नाही. आणि कावळ्याला जशी चंद्राची ओळख नसते तशी या गीता ग्रंथाची सामान्य विषयासक्त जनांना ओळख होणार नाही. परंतु तोच चंद्र हा जसा चकोराचे खाद्य आहे हे स्पष्टच आहे. चकोर पक्षीच्या चंद्राचं चंद्रकिरण सेवन करत असतो, तोच त्याचा अधिकारी आहे. आणि बाकीचे कावळे जसे ते आपण गावाला होतो, आपण कवा सकाळी शाळेत निघालो का कावळे अशी इकडं पूर्वेकडे निघायचे आणि आपण संध्याकाळी 6 वाजता सुटून आला आपल्या वट्यावर उभं राहिले का हे इकडे निघायचे. कारण यांना दिवसाच दिसतं, रात्रीचं यांना दिसत, त्या उदरच निवाऱ्याला जातात. कावळा जसा चंद्राला ओळखत नाही तसं विषयासक्त, आणि विषयासक्त म्हणजे पहिलं ज्याचं देहावर प्रेम आहे त्याला विषयासक्त म्हणलेलं आहे. आणि तिथून पुढे मग संसार निर्माण झाला, घरदार बायका पुरं गाव जात पंत हे सगळं नंतर. असा जो विषय सत्य त्याला ही गोष्ट कळणार नाही. तसेच जे ज्ञानी आहेत त्यांना हा ग्रंथ म्हणजे विश्रांतीचे स्थान आहे. ज्यांनी 10 वेळा चाकलं त्याला असं वाटेल तोच खावा, मरा बाले चांगला आनंद आहे, चांगलं वाटतंय, हो त्याचा मात्र विश्रांतीचे स्थान आहे. आणि जे अज्ञानी आहेत त्यांना तर परक्या गावाप्रमाणे अनोळखीचे ठिकाणा म्हणून पाहिल तो. आता नवीन आलं काय काय एखादा आळपिळा देत राहतो, मग आपल्याला असं वाटतं आपलं काहीतरी चुकतंय वाटतं. हा त्यामुळे मी 4 वेळा खात्री करतो बरं चाललंय ना बाबा. हा कारण का त्याला ते नवीन आलेलं असतं, त्याला असं वाटतं त्याला परक्याच गावात घेऊन गेले, कुठं आज बघते चुकलो का काय, इथं तर काय मध्ये विठ्ठल विठ्ठल नाही, परत ते श्रीमान नारायण नारायण नारायण, इथं नारायण आलाच नाही म्हणले, विठ्ठल विठ्ठल नाही आणि काहीच नाही, बोला पुंडलिक देव हे असं काहीच नाही बाबा इथं तर. हा त्याला परक्याच गावात, कारण त्याला सवय कशाची लागली, बोला पुंडलिक देव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, अरे त्यामुळे त्याला असं वाटलं परक्या गावात आलेलो आहे. या विषयी विशेष बोलण्याचे कारण नाही, परंतु प्रसंगानुसार मी जे अनुवादात्मक बोललो त्याची सज्जनांनी मला क्षमा करावी. परत टच केलं, श्रोत्यांचा कमीपणा नाही केला. याचा अर्थ ज्याला असं वाटेल आपण कालच्या वर्गात येतो म्हणून ते आपण पण वरच्या वर्गात टाऊ करून ऐकू, आपण काय अज्ञानासारखं आहे. परत त्याला चिमटा काढून परत काय केलं, त्याला वरच्या स्टेपवर आणायचा विचार आहे. त्याला काय असं हिडीस पिडीस आणि त्याला खच्चीकरण नाही करायचं, तुला काय रे कळतं तुला काय कळतं असं नाही. मग तो म्हणतो आपल्याला कळत नाही म्हणतात ना, मग आपण जरा बारकाईनेच लक्ष देऊ. या प्रसंगानुसार मी जे अनुवादात्मक बोललो त्याची सज्जनांनी मला क्षमा करावी. पुढे श्रीरंगाने जे काही सांगितले आहे ते मी सांगेन. ते बोलणे बुद्धीलाही आकलन करण्यास कठीण आहे. बुद्धीलाही कळणार नाही, डोक्यावून गेल्यासारखं वाटत. मला बी कधी कधी असं वाटतं डोक्यावून गेल्यासारखं. तर आता बाकीच्यांचा काय, आता आपल्या ज्याचा त्याचा अनुभव ज्याला त्याला आहे का नाही, इतकं जड आहे. पण जर सातत्याने 4 वेळा जर लक्ष घातलं ना मग एकदा कळतं. पहिल्या वेळेला मी कोणाला सांगितलं का ज्ञानेश्वरी वाच, ते म्हणायचे पहिलं काय कळतच नाही, हा आला त्याने तो शंख वाजवला, त्याने तो शंख वाजवला, त्याला काही कळतच नाही म्हणतो. पहिल्या अध्यात हे म्हणलं सगळे शंखच वाजवत असतील पुढं, ते परत पुढं उचकीतच नाही. तेव्हा त्याच्यावर भिलाड्यापा म्हणले दुसऱ्या अध्यायापासूनच त्याला वाचायला सांगायचं. कारण पहिल्या अध्यायाच्या फक्त गुरुस्तवानाच्या 80-84 ओळी तेवढंच वाचायचं, कारण पुढं काय आहे ते कळत नाही त्याला. तो म्हणतो ही नावे मी का वाचायला बी अवघड आहेत अशी, हा आला तो आला. हे बोलणे बुद्धीला आकलन करण्यास कठीण आहे, म्हणून शब्दामध्ये ते कदाचित व्यक्त होईल. परंतु श्री गुरु निवृत्ती महाराजांच्या कृपारूप दिव्याच्या उजेडाने मी ते पाहिल व सांगेन. हे मला शब्दाने नाही पण त्यांच्या दिव्याच्या उजेडात मी पाहिलं आणि तुम्हाला सांगून. श्री गुरु कृपेचे काय ऐश्वर्य सांगावे. इंद्रियातीत असे जे ब्रह्मज्ञान ते ज्ञानबल जर प्राप्त झाले तर ती जेथे दृष्टी पोचू शकत नाही ते दृष्टीशिवाय पाहता येईल. जर श्री गुरूंची कृपा झाली आणि जे दृष्टीला दिसत नाही, जे दृष्टीला सुद्धा कधी गोचर होणार नाही, ते तुम्हाला बिगर दृष्टीशिवाय. विचार करा बरं, मनुष्य जन्माला आलेले सगळेच अधिकारी आहेत ना ब्रह्मज्ञानाचे ईश्वर प्राप्तीचे. म्हणजे आंधळच आहे त्याला देव दिसणार नाही का? आता ह्या तांबड्याच्या डोळ्याने थोडी पाहायचं आहे, ह्या तांबड्याच्या डोळ्याने देव दिसत नाही. ती एक दृष्टीच वेगळी, त्याला दिव्य दृष्टी म्हणतात.
ती दृष्टी त्याला प्राप्त होते. गुरुकृपेच्या ऐश्वर्य काय सांगावे, इंद्रियातीत असे जे ब्रह्मज्ञान, ते ज्ञान बळ जर प्राप्त झाले, काय प्राप्त झालं पाहिजे आपल्याला, ज्ञानाचं बळ जर प्राप्त झालं तर ती जे ते दृष्टी पोचू शकत नाही, ते दृष्टीशिवाय पाहता येईल. न कळो ते कळो येईल उगले, नामेची एक विठ्ठले, न कळणारी गोष्ट कळल, न दिसणारी गोष्ट दिसल. जर दैवयोगाने परीस हाती आला तर किमयागारासे न मिळणारे उत्तम सोने लोखंडातच सापडेल. खाली शोधणारे लोखंड जमिनीमध्ये सोनं, पण जर आपल्या हातात परीस आला, फार थर्ड क्लास लोखंडामध्ये प्युअर सोनं भेटल, कारण हाताशी काय आलाय, परीस आलाय. तसे जर सद्गुरूची कृपा होईल तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही, प्रयत्न करावाच लागणार नाही, आणि केलं तर काय प्राप्त होणार नाही. म्हणून श्री ज्ञानदेव म्हणतात, अशी जी सद्गुरु कृपा ती मजवर पूर्ण आहे. त्या श्री गुरुच्या कृपेच्या योगाने मी बोलेन व म्हणूनच माझ्या व्याख्यानात अरूप निराकार परब्रह्म वस्तूचे स्वरूप सर्वांना दाखवीन. काय प्रतिज्ञा आहे ज्ञानेश्वर महाराज, एवढं सोपं आहे का देव दाखवायला निघाली आणि देव पुढे दिसत असतो का? म्हणून माझ्या व्याख्यानात अरूप निराकार परब्रह्म वस्तू स्वरूप सर्वांना मी दाखवीन. आणि जी परब्रह्म वस्तू इंद्रियाधिकास अविषय आहे तरी पण ती त्याचाही इंद्रियांकडून अनुभव घेता येईल असे मी करीन. इंद्रियांना सुद्धा आनंद वाटेल, इंद्रियांची चढाओढ लागेल. ते म्हणणार, हा पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, ते नेवे दिले रे, ते नेवे दिले रे, ते नेवे दिले मन. हो ते नेवे दिले, ते नेवे दिले, ते नेवे दिले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. काही अभंग येत नाही, हे पाहिलं शिवाय बोलले का? न पाहणारी तांबड्याच्या डोळ्याला न दिसणारी वस्तू सुद्धा ते काय म्हणले, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. अजून एक प्रमाण बघा, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आयसे माय, धर्मे देखिले नाही. दुसरे एक प्रमाणे, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, संत सज्जन भेटले कृपाळ, तेने फेडियला दृष्टीचा हुमळ, तेने फेडियला बुद्धीचा हुमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. ओ धन्य ही आनंदाची सापडली वेळ. काय परिपक्वन, काय आनंद आहे. दृष्टी बुद्धीचा मळ टाकून टाकला आणि दृष्टीला यशोदेचा बाळ दाखवला. 5000 7000 वर्षापूर्वी होऊन गेलेली घटना आज घडली. तो परम भाग्यवानच असणार आहे. विरळ आईसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. तरी पण मी त्यांचा इंद्रियाकडून अनुभव घेईन असे मी करीन. ऐका पहा, यश लक्ष्मी औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुण श्रेष्ठ गुण ज्याचे श्रीकृष्णाच्या ठिकाणी वास करतात, म्हणून त्याला भगवंत असे म्हणतात. व ज्यांनी सर्व संग परित्याग केला आहे त्यांचा जो मित्र आहे तो श्रीकृष्ण पार्थास म्हणाला की आता लक्ष देऊन ऐक. देव कोणाचा मित्र होतो? म्हणून त्याला भगवंत असे म्हणतात. व ज्या लोकांनी सर्व संग परित्याग केला आहे त्यांचा जो मित्र आहे, श्रीकृष्ण कोणाचा मित्र आहे? ही सख्य भक्ती आहे, ज्याने सगळ्या संघाचा त्याग केलेला आहे. हो, आणि त्या ईश्वराला प्राप्त केलं, तो ईश्वर त्याचा मित्र आहे. तो काय म्हणाला त्याच्याकडे लक्ष देऊन ऐका. श्रीकृष्ण म्हणतात, पार्था हे पहा, योगी आणि संन्यासी दोन्ही या जगात फक्त एकच आहेत. ते नाम भेदामुळे वेगवेगळे आहेत असे तू कदाचित मानशील, पण तसे मानू नकोस. योगी वेगळे नाहीत आणि संन्यासी वेगळे नाहीत. योग केला म्हणून तो योगी नाही आणि संन्यासी, या दोघांचा मार्ग एकच आहे, ईश्वर प्राप्ती करणे. आणि जर आम्ही योग खोडून काढत असेल तर पहा काय काकड्यामध्ये प्रमाणे, राम राम स्मरा आदी लाहो करा गाठ घाला मूळबंदी. हे काय मूळबंद? हा योगातला विषय. आणि हे तुकाराम महाराज स्पर्श करून जातात, त्याचा तर आम्हाला काही सुद्धा स्पर्श नाही. गाठ घाला मूळबंदी सांडा मगच वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदुगा. अजून त्रिकुट शिखरी दान, त्रिकुट इडा पिंगळा आणि सुषुम्ना ज्यांचा संगम होतो, तिथं जर त्या संगमावर स्नान केलं तर त्रिकुट शिखरी दान मिळते. 17वी जीवन कळा, जिला म्हणतात 17वीचे स्तन्य सेवेती अनुहताचा हल्ल रुगाती. हा विषय
हा योग नाही, हे त्या जीवाची काय आहे साधना आहे. ती साधना करताना तो आलेला अनुभव त्या मार्गाने गेलेला आहे. जो या मार्गानेच गेला नाही त्याला हे मार्ग काय कळणार आहे. म्हणून हे दोन्ही जगात एकच आहे. ते नामभेदामुळे वेगवेगळे आहे असे तू कदाचित मानशील, पण तसे मानू नकोस हो. कारण या दोन्ही विषयी सहज विचार करून पाहिले तर हे दोन्ही एकच आहे. त्यांच्यावर नावाच्या भेदामुळे आरोप मात्र आहे, तो सोड. आरोप केला लोकांनी, ते वेगळे, ते का आपल्यासाठी, का ते योगांसाठी, ते याच्यासाठी, आणि सगळं आपल्यासाठीच आहे. आखी ज्ञानेश्वरी आपल्यासाठी आहे. त्याच्या तो सोड. त्याच्या भेदामुळे आरोप मात्र केला आहे, तो सोड. कारण ब्रह्मदृष्टीने पाहून गेले असता या दोहामध्ये भेद नाही, म्हणून योग तो संन्यास होय. जसे नावाच्या वेगवेगळेपणाने एकाच पुरुषाला हाका मारणे किंवा एकाच ठिकाणाला दोन मार्गाने जाणे किंवा स्वभावता पाणी तितके एकच पण ते वेगवेगळ्या घागरीत भरावे म्हणजे ते जसे वेगवेगळे दिसते एवढेच, तसाच योग आणि संन्यास यात केवळ प्रतिती मात्र भेद आहे असे जाण. अर्जुना ऐक, तो कर्मे करून त्याच्या फलाविषयी आसक्ती धरीत नाही, तोच योगी होय असे या जगात सर्वांना मान्य आहे. कर्म करतो पण फळाची अपेक्षा करत नाही, त्याला काय म्हणतात, योगी म्हणतात. जशी पृथ्वी ही सहजच वृक्षादिकांना उत्पन्न करते, त्याच्या उत्पत्तीबद्दल काही अहंकार बुद्धी दाखवीत नाही आणि त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या फळाची ही इच्छा करीत नाही, त्याप्रमाणे कुलक्रमातील आचरणात्मक वहिवाटीच्या आधाराने आणि वर्णाश्रम धर्माला अनुरूप असे जे कर्म ज्यावेळी करणे प्राप्त आहे ते सर्व तसेच यथाविधी करतो, पण तो आपल्या शरीरात कर्तृत्व अहंकार उत्पन्न होऊ देत नाही आणि बुद्धी ही फलापर्यंत जात नाही, फलासक्ती नसते. सगळी तू कर्म करतो म्हणजे आता इथून तिथून आपण जो विषय पळत आलो तोच विषय पुन्हा आपल्या वाट्याला तेच आलेले. ज्या आवडत नाही भाज्या त्याच आपल्याला वानवळा म्हणून येतात, है की नाही. पार्थ ऐक, असा जो पुरुष असेल तो संन्यासी आणि तोच निसंशय योगी होय असे समज. मागे योगाचं काय सांगितलं की फळाची अपेक्षा धरत, आणि ते बी सांगितलं सगळी कर्म करतो पण तिकडं अहंकाराचं कर्तृत्वाचा अहंकार घेत नाही आणि बुद्धीला फलापर्यंत जाऊ देत नाही. म्हणजे दोघांचं काय वागणे एकच आहे, फक्त नावं भिन्न आहेत. आशा शिवाय फलापर्यंत जात नाही, फलासक्ती नसते. पार्थ ऐक, असा जो पुरुष तोच संन्यासी आणि तोच निसंशय योगेश्वर आहे असे तू समज. याशिवाय योगेश्वर, जय योगेश्वर, जे कशाला म्हणतात जय योगेश्वर, जो फलासक्ती धरत नाही. याशिवाय हातवटी वाचून जो कोणी नित्यनैमित्तिक कर्मे करणे प्राप्त झाली तर ती बद्धक आहेत म्हणून टाकावीत म्हणतो, पण त्याचा त्याग करतो की लगलीच दुसरी कर्मे करण्यास प्रवृत्त होतो. संन्यास त्याला म्हणायचं, कर्म करायची पण फलाची आसक्ती, बस कर्म टाकून देणे म्हणजे संन्यास. निवळ भगवी कपडे घालून फिरणं म्हणजे संन्यास. काल माझ्या गाडीत 2 बसले होते ब्राह्मण, त्यांच्या चर्चा चालल्या होता, मेरा पुणे में बहुत बड़े बड़े सेठ के ऑफिस में जाना आना है. तो मराठीचे मध्ये बोलायचं. आता म्हणलं माझी एवढी पावर झाली, मी जरी आता 5 लाख रुपये शेठला मागितले तरी देईल. आणि ते म्हणते आपली बाबाजी का रहन खाना ऐसा ही साधा राहतो बाबा, पण 5 लाखावर डाव ठेवतो. तू म्हणला तू ये नाशिकला. मग मी नाशिकला कधी येतो म्हणला, आरामाला येतो. इकडून सगळ्यांच्याकडून शेठ लोकांकडून फिरून आलो का आरामाला नाशिकला येतो. त्या 2 बोवांचं बोलणं चाललंय. तो म्हणला मग तुम्ही चांगलंच जमवले. म्हणला मग वाक्चातुर्य आहे माझ्याकडं. म्हणून टाकावीत म्हणतो, पण त्याचा त्याग करतो की लगली दुसरी. आणि जरी संन्याशाने ही कर्म टाकली तर दुसरी कर्म करतोच ना तो. म्हणजे कर्म संपत नाही, कर्म करायचं पण फळाची अपेक्षा. जसा कोणी एक लेप चुकवून टाकून लगली दुसरा लेप लावावा, त्याप्रमाणे उचित कर्म त्याग करून दुसरे कर्म करण्याच्या आग्रहाचा दास होऊन कष्टात पडून श्रम पावतो. आपल्या देहाश्रम वर्णाश्रम धर्माला जे कर्म आले तेच आपलं उचित कर्म आहे. कुंभार असेल तर मडकीच करावा, जो असेल ते. म्हणजे आता तुम्ही म्हणाल तसं आहे का, जो जे कर्म करतो ना ते वाट्याला आपल्याला जे कर्म आलं ते करायचं, पण हे टाकायचं दुसरं करायला जायचं, तसं करू नये, तो दुसरं फासणार. ग्रहस्थ ओझे हे सर्वांच्या कपाळी अगोदरच सहज लागलेले आहे, परंतु ते ग्रहस्थ आश्रमाचे पहिले ओझे टाकण्याकरता संन्यास घेतला तर पुन्हा संन्यासाश्रमातील कर्माची पहिली ओझे टाकून लगेच दुसरे ओझे डोक्यावर घेतो. इकडचं टाकलं दुसरीकडे गेला, तिथं का सोपं आहे का, तिथं बी अवघडच आहे. म्हणून श्रोत स्मार्त होमाधिक अग्निसेवा अर्थात कर्माचे यथाविधी आचरण न टाकता व कर्माची मर्यादा उल्लंघन न करता ज्ञान
योगाचे सुख आपल्या जवळच सहज उपलब्ध होणार आहे असे आहे. सगळी कर्म करायची, कर्म टाकायची गरज नाही. आणि योगाचं जे सुख आहे, ब्रह्मसुख ज्ञान, ते आपल्या जवळच आहे. म्हणजे कर्माधिकानी काय आपल्याला ती गोष्ट बाधा होणार आहे अशी नाही. ती कर्म आपण करायचीच, जी गोष्ट पाहिजे ती आपल्याला मिळणार आहे. काम टाकल्याने संन्यासी म्हणजे कर्म टाकल्याने कोण संन्यासी होत नाही. ऐक, जो संन्यासी तोच योगी आहे अशी एक वाक्यतेची ध्वजा अनेक शास्त्रांनी या जगात उभारलेली आहे. ज्या पुरुषाच्या ठिकाणी त्याग केलेला संकल्प पार नाहीसा होतो, त्याच्या ठिकाणी योगाचे सार सर्वस्व जे ब्रह्म त्याची आत्मतत्वाने भेट होते असे प्रत्यक्ष स्वानुभव प्रमाणाने निश्चयाने त्यांचे खरे ठरले आहे. आतापर्यंत जे जे कर्म करून गेले त्यांचा अनुभवित प्रतिपादन केलेलं आहे. ज्या पुरुषाच्या ठिकाणी त्याग केलेला संकल्प पार नाहीसा होतो, जो संकल्प आहे त्या संकल्पाचा न्यास केला, तो संन्यासी. काय नाही, जे वाटेल ते करायचं, काय ठरवायचं नाही. म्हणजे आपली गावची लोक म्हणतात चितायचं नाही, चितल्यावर काय होत, आशा करायची नाही, आशा आहे तो सब निराशा आहे. म्हणजे करायचं संकल्प करायचं नाही. ज्याने संकल्पाचा नाश केलेला आहे त्याला योगाचे सार सर्वस्व जे ब्रह्म त्याची आत्मतत्वाने भेट होते असे प्रत्यक्ष स्वानुभव प्रमाण ज्यांनी ज्यांनी साधना केली त्यांचं आहे. पार्थ, आता अशा प्रकारे योगरूपी पर्वताच्या माथ्यावर ज्यास जाऊन पोहोचण्याची इच्छा असेल तो या कर्म मार्गरूपी जिन्यास कदाचित चुकेल, पण चुकू नये हो. ज्याला योगाचं सार प्राप्त करायचंय, ज्याला ब्रह्मसुख प्राप्त करायचंय, त्याने आपल्या वाट्याला आलेलं कर्म मुळीच टाकायचं नाही. आणि जर चुकू पाहिल तर ती सेवा त्याला प्राप्त होणार नाही. अशा प्रकारे योगरूपी पर्वताच्या माथ्यावर ज्याला जाऊन पोहोचण्याची इच्छा असेल तो या कर्म मार्गरूपी जिन्यास कदाचित चुकवेल, त्या पायरीला पण चुकू नये हो. या कर्म मार्गाने जावयास लागले म्हणजे पहिल्यांदा या पर्वताच्या नियम रूपी तळ लागतो, नंतर आसनाच्या पाऊल वाटेवर येतो व मग प्राणायाम रूपी कड्याने योग रूपी डोंगरावर येऊ लागतो. पहिलं काय, इथं आता साधनारंभ चालू झालेले. पहिलं काय करायचंय, पहिल्यांदा पर्वताच्या यमनिरूपी तळ लागतो, येऊ करायचं, येऊ नाही करायचं वगैरे वगैरे असं. त्याच्यानंतर आसनाच्या पाऊल वाटेवर कसं बसायचं, 1-2 तास बसणं, ध्यानाला बसायची, ती स्टेप पुढे सांगणार आहे ते. त्याच्यानंतर प्राणायाम रूपी कड्याने, कठीण आहे तो कडा, जसा हिरकणीचा बुरुज तसा हाही कठीण आहे, पण प्राणायामाच्या साह्याने आपण तिथं ती वृत्ती घेऊन जाऊ शकतो. नंतर प्रत्याहार हात कोणी एक अर्धा तुटलेला कडा लागतो, त्याच्यावरून बुद्धीचे पाय निसरतात. प्रत्याहार म्हणजे काय विषय, मग प्रत्याहार हात कोणी एक अर्धा तुटलेला कडा लागतो, त्याच्यावर बुद्धीचेही पाय निसरतात. म्हणजे निश्चय केलेला जो आहे तिथं त्याची डळमळी स्थिती, तेथे त्या तुटलेल्या कड्याचा मार्ग ओलांडताना कडेलोट होईल म्हणून हठयोग्यांना सुद्धा आपल्या प्रतिज्ञा शेवटी माघारी घ्याव्या लागतात. म्हणजे त्याचा निश्चय तिथपर्यंत टिकत नाही, तिथं धरसोड होती. तरी पण अभ्यासाच्या बळाने प्रत्याहार रूपी चढण्यास कठीण आधार न देणाऱ्या मार्गाला फक्त वैराग्यच हळूहळू पाय रोवून चढू शकते. म्हणजे कठीण मार्ग आहे तो, पण जाता जाता हळूहळू वैराग्याने पाय टेकवीत म्हणजे हे नको ते नको. कारण प्रत्याहार म्हणजे वॉचमॅन इंद्रियांच्या ठिकाणी ठेवलेला, आणि तो तिथं धरसोड करतो. तिथं मात्र इंद्रियांना इकडे जाऊन द्यायचं नाही. तिथं वैराग्य, जे विषय जाईल तिथं त्या विषयांना लगेच वैराग्य दाखवायचं. अशा रीतीने आपण वायुरूप घोड्यांच्या पाठीवर बसून मार्ग आक्रमित असता धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यानरूपी शिखर स्वाधीन होईपर्यंत मार्गक्रमण करतो. कोणत्या घोड्यावर बसलाय तो? प्राण आणि अपान रूपी वायुरूप घोड्यावर बसून. कसं काय बसायचं? आता घोड्यावर बसायचं, पण हा जो श्वास जातो त्या श्वासावर आरूढ व्हायचं आपल्याला, आणि त्याच्यावर आरूढ झालो काय ऑटोमॅटिक तो प्रक्रिया चालू राहते. कोंडून धरीण जीव, किंवा अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेच मनाचा निर्धार असू, त्याच्या साह्याने जायचे, प्राणाच्या साह्याने आपल्याला जायचे. बाकी कोणतीच साधना आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. मग या ठिकाणी धारणा मार्गाची धाव व प्रवृत्तीची हाव संपते. आणि मग या मार्गाने मार्गक्रमण करायला लागला का धारणा मार्गाची धाव संपते, आणि प्रवृत्तीची जर विषयाकडे जात होतो, संसारिक गोष्टीकडे, तिकडची हाव संपते. आणि ज्या अवस्थेत ब्रह्म ऐक्य झाल्यामुळे साधनही एकरूप होतात. जी साधना करत होता ती साधनाच साध्य झाली. म्हणजे नामच ब्रह्म आहे, जी साधना आहे ती साध्य आहे. मनुष्य जन्मच साधन आहे तुम्हाला सांगतो, आणि तेच साध्य आहे. हे मनुष्य जन्म मिळणंच अवघड आहे. आणि भागवतामध्ये 28 नंबरच्या अध्यायामध्ये सांगितलं त्यांनी, येऊन या मनुष्य देहा मुक्तीचा दारवंटा मुक्त त्याशी आली या मनुष्य देहाची
मुक्तीचा दार म्हणता मुक्त त्याशी, लव निमिष एको दिवशी यावत जन्मेशी मोकळा, आली या मनुष्य देहासी. मनुष्य जन्माला आला ना तर मुक्तीचा दरवंटा त्याशी. तो मुक्तीचा दरवाजा, ते मनुष्य जन्म म्हणजे मुक्तीचा काय आहे, दरवाजा आहे. आणि त्या दरवाजात आला म्हणजे आज जायला किती वेळ लागेल. लव निमिष एको दिवशी, लव एक क्षण, निमिष आपली पापणी वर खाली होती, एको दिवशी एका क्षणात मुक्त त्याशी तो मुक्त होऊ शकतो. एवढा पॉवरफुल मार्ग साधूचा आहे. ब्रह्म ऐक्य झाल्यामुळे साध्य आणि साधन ही एकरूप होतात. आणि ज्या ठिकाणी पुढील पाऊल टाकणे बंद होऊन मागील कशाची आठवण राहत. माग कशात मन गुंतवायचं नाही. आपण फक्त मैत्रीला गेलं का तर पुढं चाललेलं असतं ना मार्ग घेऊन. हे मागं बघू नको, मागं बघू नको. माग काय त्याच्या बोकंडी बसणार कोणी. मागं बघू नको. कोणाला सांगितले मागं बोलून बघू नको. ज्याला जाळ्या काढले ना आता त्याला सांगितले मागं बघू नको. आता पुढच्या मार्गाला लाग, पुढच्या मार्गाला लाग. मी एकाने उठायचं नसेल शिवत, पोरीने जायचं आंघोळ करायची, पोराने आंघोळ करायची, नाताने आंघोळ करायची, सांगायचं मागं बघू. हे मडकेवाल्याला म्हणतोय मागं बघू नको. आता याला मेल्यावर सांगायचं मागं बघू नको का जिवंत असताना. याला खरं सांगायचं होतं जिवंत असताना तू मागं बघू, पण जिवंत असताना ते मागं बघत नव्हतं, पुढं बघत नव्हतं, नुसतं सैराट धावत होतं. त्याच्यात गुंतून राहिलेलं आहे ते. मग मागील कशाची आठवण नाही. आणि पुढचं पाऊल आता परमार्थिक वाटचाल सुद्धा संपली. कशा कुठपर्यंत परमार्थ करायचंय, जेवायचं कुठपर्यंत, पोट भरल्यावर थांबला पाहिजे ना माणूस. प्रवास कुठपर्यंत करायचं, इच्छित गाव भेटलं आपल्याला जिथं जायचंय, प्रवास थांबला पाहिजे. तसं प्रपंच परमार्थ सुद्धा किती दिवस करायचंय, करायचा मरस तोपर्यंत. अरे जे जे दृष्टी दिसे ते ते हरूप, मग त्याची जप पूजा ध्यान जप त्याची नाही. त्याला पूजा करायची गरज नाही, त्याला ध्यान करायची गरज नाही, त्याला जप करायची गरज नाही. ही गोष्ट प्राप्त झाल्यानंतर मग मात्र मागील कशाची आठवण राहत नाही. अशा समान ऐक्यरूपी भूमिकेवर आलेल्या असलेल्या समाधीत तो पुरुष असतो. या उपायाने जो योगारूढ होतो तो निसंशय अखंड परिपूर्ण झाला. आता त्या चिन्हांचा निर्णय तुला स्पष्ट सांगतो, तो ऐक. अशा प्रकारे जो युक्तीने गेलेला आहे त्या युक्तीने जायचं, अंगबळाने जायचं. या स्टेप बाय स्टेपने गेला. या उपायाने जो योगारूढ झाला, योगावर काय झाला, आरूढ झालेला आहे तो निसंशय अखंड. एकदा का त्या घोड्यावर बसला त्या योग साधनेवर तर तो निसंशय अखंड, कधीच त्याचा खंड होणार नाही, अशा परिपूर्ण झाला. आता त्या चिन्हांचा निर्णय तुला स्पष्ट उद्या सांगतो. याच्यात नाही उद्या सांगतो, पण आपला टाइम झालेला आहे, थांबूया आपण. 7व्या अध्यायातल्या 61 क्रमांकाच्या वेळेला थांबू आपण. आता तो कसा कसा उद्या गेला, कसा प्रवास केला तो आपल्याला सांगणार आहे. बरं, आता तो प्रवास त्याचा ऐकायचा ना आपण मात्र तसंच करायचं का, आपण वाटचाल करायची, आपण पण वाटचाल करायची, आपण पण त्या मार्गाने जायचं. ही सगळे अलंकार आपण सुद्धा सर्व सुकले आलो, सर्व अलंकार, अशी आपली बी स्थिती झाली पाहिजे. पण डुप्लिकेट घालणारे बी फिरते माऊली आणि ते रोडनी म्हणते सर्व सुकले आलो, सर्व अलंकार. आता तुझं डुप्लिकेट ते स्वराला माहिती झालेले. तू का कोणतं अरुण बाबा बेंटेक्स घातलेले, आता तो कशाला लुटील त्याचा टाइमपास. बरं, आता मी खऱ्या स्वराबद्दल बोलते का. हे क्षेत्रामध्ये त्यांना काही कळालं नाही, ते बी म्हणतात सर्व सुकले आलो, सर्व अलंकार काय, सर्व सुख कशाला म्हणतात, सर्व सुख जीव ब्रह्म ऐक्याला म्हणतात. त्यातले सगळे अलंकार या इंद्रियांवर चढवले, कानाला, डोळ्याला, नाकाला. आता आनंद निर्भय, आता मला मरणाची भीती राहिली नाही, कारण किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे भज, म्हणून जीव भ्याला होता. आता भय संपलं, आता मी निर्भय झालो, असा तो निश्चित त्या ठिकाणाला जाऊन पोहोचतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली गौरदेव श्री